2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काळ्या रंगाचे मडके फोडण्याचे प्रकार प्रखरतेने चर्चेस आले होते. आता काळ्या रंगाचे मडके फोडणे म्हणजे एखाद्याच्या मृत्यूचे संकेत देणे अशा प्रकारचं अघोरी विद्येमध्ये तंत्रविद्येमध्ये म्हटलं जातं. आता आजच्या अशोक खरात यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर अखंड महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बारामतीकरांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यापैकी 5 प्रश्न. सगळ्यात पहिला प्रश्न, बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान काळ्या रंगाचे मडके फोडण्यात आले होते की नाही, हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न, मडके फोडणे हा प्रचाराचा भाग नसताना देखील अशा विकृत कृतीबद्दल आमदार रोहितदादा पवार यांनी आक्षेप घेतला होता की नाही, दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न, या अशा प्रकारच्या विकृत कृतीबद्दल संताप व्यक्त करत अजितदादांनी खासगीमध्ये काही लोकांना सुनावलं होतं की नाही, हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, मडके फोडणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांना अजितदादांची संमती नसताना देखील मडके फोडण्यासाठी कोणी परवानगी दिली होती त्यांच्या पक्षातनं, हा चौथा प्रश्न. आणि माझा 5वा प्रश्न की अशोक खरात यांनी अशा प्रकारे मडके फोडण्याची कृती करण्यासाठी रुपालीताई चाकणकर किंवा सुनील तटकरे यांना काही सूचना दिल्या होत्या का? या 5 प्रश्नांची उत्तरं रुपालीताई चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि बारामतीकरांना अगदी प्रामाणिक असतील तर उत्तरं द्यावी. हे माझे 5 प्रश्न आहेत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.